मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. नागपंचमीचा हा पवन सण जिथे संपूर्ण जग नागदैवताची पूजा करतात, महादेवाला दुधाचा अभिषेक घालतात. पण याच नागपंचमीच्या पवित्र मुहूर्तावर मेष राशीच्या जातकांसाठी पाठीमागे एक महाभयंकर काळ छाया उभी राहिली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. नागपंचमीच्या दिवशी असा एक दुर्मिळ पण अत्यंत भयंकर ग्रहयोग तयार होत आहे, जो तुमच्या सुखी संसाराला, तुमच्या आनंद कुटुंबाला अचानक आगीच्या ज्वालामध्ये लोटू शकतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा धोका बाहेरच्या कोणी ओळखीचा माणूस कडून नाही, तर तुमच्या अगदी नात्यातील एक कपटी स्त्रीकडून आहे. ही एक स्त्री जी तुमच्यासोबत हसून बोलते, तुमच्याच ताटात जेवते, तुमच्या घरातील पूजा अर्चनेत सहभागी होते, पण तिच्या मनात मात्र कालवलं जातं काळभोर विष. नागपंचमीच्या दिवशी ही स्त्री असा एक कपटी डाव खेळणार आहे, ज्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, पती पत्नीमध्ये कायमचा दुरावा येऊ शकतो आणि घरात दारिद्र्य पसरू शकतं. आजच्या या भागमध्ये आपण उलगडा करणार आहोत ते गूढ रहस्य चेहरा. ती स्त्री नेमकी कोण आहे, तिचं लक्षण काय आहे, ती नागपंचमीचा डाव साधणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसाराचं वाटोळं होण्यापूर्वी तुम्ही स्वतःचा बचाव कसा करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे बघा, कारण आजचा एक एक मिनिट तुमच्या संसाराचे आयुष्य ठरवणार आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपण पाहिलं की नागपंचमीच्या दिवशी राहू आणि मंगळचं वक्र दृष्टीमुळे तुमच्या राशीवर असा महाभयंकर विषयोग तयार होतो. ज्या व्हिडिओनंतर हजारो लोकांचे कमेंट्स करून विचारलं, दादा, हे नात्यातील एक स्त्री नक्की कधी आणि कशी चाल खेळणार, ती आमच्या घरात कोणत्या सदस्याला नाश बनवणार. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण त्या कपटी स्त्रीचा मास्टर प्लॅन उघड करणार आहोत. नागपंचमीचा सण तोंडावर आला आणि घरातील पूजा मांडण्यापासून ते नैवेद्याच्या ताटापर्यंत ही एक स्त्री कुठे आणि कशी विष पेरणी करणार आहे, आज तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं नाही तर कदाचित सणाच्या दिवशी घडणाऱ्या एका छोट्याशा घटनेमुळे तुमच्या हातातून सगळं काही निघून जाईल. म्हणूनच एक एक मिनिट लक्षपूर्वक ऐका. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की वर्षभरात 365 दिवस असतात, मग ही स्त्री नागपंचमीचे दिवस का निवडते? यामागं एक मोठं ज्योतिष आणि शास्त्रीय कारण काय आहे? सणाचा गोंधळ आणि गर्दी, नागपंचमीला घरात पाहुण्यांचे, नातेवाईकांचे, जी महिला पूजेची तयारी व्यस्त असतात, या गोंधळाचा फायदा घेऊन ती स्त्री कानात अशा गोष्टी सांगते ज्याकडे कोणाचं लगेच लक्ष जात नाही. राहू केतूचा प्रभाव नागपंचमीच्या दिवशी सर्पदोष आणि राहू केतूची ऊर्जा उच्च पातळीवर असते. ज्या लोकांच्या मनात कपट असतं, ज्याची नकारात्मक ऊर्जा या दिवशी दुप्पट वेगाने काम करते, घरातील गुप्त गोष्टीवर नजर, पूजेच्या नियमिताने घरात कपट, तिजोरी, देवघर उघड, ही स्त्री याच वेळी घरात पैशाच्या स्थितीवर आणि मौल्यवान वस्तूवर आपली वाईट नजर टाकते. ही स्त्री फक्त भांडण लावून थांबणार नाही, तर तुमच्या घरातील लक्ष्मी आणि शांतता दोन्ही पळवून नेण्याचा प्लॅन आखत आहे. आता नीट ऐका, नागपंचमीच्या दिवशी ती स्त्री कोणते 3 मोठे डाव खेळणार आहे. पहिला डाव, पती पत्नीमध्ये अविश्वासाची भिंत. ही स्त्री तुमच्या जोडीदाराला, पतीला बाजूला नेऊन हळूच बोलेल, बघ, हे तुझ्या अनुपस्थितीत काय घडत आहे, किंवा तुझ्या वागण्यात आधीसारखं राहिलं नाही, आणि असा संशयाचा किडा डोक्यात टाकेल, जो नागपंचमीच्या रात्री मोठ्या भांडणाचे रूप घेईल. दुसरा डाव, सासू सुनेच्या नात्यात मिठाचा खडा टाकेल. जर तुम्ही या स्त्रीला असं, तर कपट स्त्री तुमच्या सासूच्या कानात जाऊन सांगेल की तुमची सून सणाच्या दिवशी सुद्धा मनापासून काम करत नाही, आणि जर तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या आईला तुमच्या बायकोविरुद्ध चेतावणी देईल. तिसरा डाव, नकारात्मक ऊर्जेचा वापर. नागपंचमीच्या दिवशी वेळी ही स्त्री काहीतरी वस्तू, हळद, कुंकू, अक्षता किंवा कपड्याचा तुकडा अशा प्रकारे हितळेल की महाग टाकेल, ज्यामुळे तुमच्या घरात सतत आजारपण आणि पैशाची तंगी राहील. तिचा हा तेहरवार तुमचा संसार मुळापासून हदरून टाकण्याचा पूर टॉपिक आहे.
संसाराचं वाटोळं होण्यापासून वाचण्यापर्यंत असं नागपंचमीच्या दिवशी मेष राशीच्या जातकांना या 5 चुका अजिबात करायच्या नाही. पहिली चूक, त्या स्त्रीने कितीही चेतावणी दिली तरी नागपंचमीच्या दिवशी घरात मोठ्याने बोलणे किंवा भांडण करणे टाळा. दुसरी चूक, तिला घरात, तिजोरी किंवा देवळाजवळ एकटं सोडू नका. तिसरी चूक, तिने आणलेले कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद प्रसाद वस्तू थेट स्वीकारून वापरू नका. चौथी चूक, तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या किंवा कर्जाच्या गोष्टी तिच्यासमोर बोलू नका. पाचवी चूक, सणाच्या दिवशी संध्याकाळी घरात मुख्य दरवाजा पूर्णपणे अंधार ठेवू नका. आता पाहूया महाभयंकर योगापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण कसे करायचे. हे 3 सिद्ध उपाय नागपंचमीला नक्की करा. काळ्या तिळाचा आणि दुधाचा उपाय. नागपंचमीच्या दिवशी एका तांब्याच्या ताट्यात दूध आणि काळे तीळ टाका आणि मिश्रण ओम नमः शिवाय म्हणत शिवलिंगावर अर्पण करा. त्यामुळे राहू केतूचा प्रभाव आणि नात्यातील विषारी नजर तत्काळ नष्ट होते. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असलं तरी महादेवाची कृपा आणि तुमची सावधगिरी तुमच्या संसाराला काही होऊ देणार नाही. या गोष्टी वेळीच ओळखा आणि नागपंचमीच्या दिवशी सतर्क राहा. आता सर्वात मोठा प्रश्न, नागपंचमी संपल्यानंतर ती या स्त्रीचा प्रभाव तुमच्यावर राहील का? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग म्हणजे तुम्हाला या कपटी स्त्रीची कोणते लक्षणं स्वतःच्या नात्यात दिसली आहे तर कमेंटमध्ये जय नागदेवता किंवा जय महाकाल नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त नक्की लिहायला विसरू नका. चला तर मंडळी, मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 1 ते 2 मध्ये आपण पाहिलं नात्यातील ही स्त्री नागपंचमीच्या दिवशी कसा महाभयंकर कपटी डाव खेळणार आहे. पण आता सर्वात जास्त महत्त्वाचा आहे अंतिम भाग, कारण आज आपण एक अशा सत्याचा उलगडा करणार आहोत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. नागपंचमीचे पूजेनंतर ती स्त्री तुमच्या घरात कोणत्या एका खास वस्तूला हात लावणार आहे आणि पूजा संपल्या पुढच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येऊ शकतं हे आज तुम्हाला स्पष्ट कळणार आहे. जर आज तुम्ही या व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर कदाचित सण संपल्यानंतरही तुमच्या डोक्यावर टांगती तलवार तशीच राहील. म्हणूनच एक मिनिट अतिशय बारकाईने ऐका आणि स्वतःचा संसार वाचवा. मेष राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील अत्यंत गूढ नियमानुसार नागपंचमीच्या पूजेला वेळे जितकी सकारात्मक ऊर्जा असते तितकीच नकारात्मक शक्तीचा प्रभाव पूजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पुढील 24 तासात सर्वात जास्त असतो. ती एक स्त्री या 24 तासाच्या कालावधीचा वापर करणार आहे. नागपंचमीची पूजा पार पडल्यानंतर जेव्हा तुम्ही निश्चित असाल आणि सणाचा गोडधोड स्वयंपाक खाऊन विश्रांती घेत असाल, नेमका त्याच वेळी ती स्त्री तुमची सर्वात मोठी खेळेल. तुमच्या नकळत ती घरात एक अशी एखादी गोष्टी पसरवेल ज्यामुळे नागपंचमी संपताच तुमच्या घरात सतत भांडण, नजरपण आणि पैशाची भयंकर चणचण सुरू होईल. आता नीट ऐका, ती कपटी स्त्री तुमच्या घरातील नेमक्या कोणत्या 3 गोष्टीची तिची नजर ठेवणार आहे. पहिली गोष्ट, देवघरातील पूजा साहित्य आणि अक्षता. ती स्त्री पूजाच्या बहाण्याने देवघराजवळ येईल आणि तिथल्या हळद कुंकाचे किंवा अक्षताचे स्वतःच्या हाताने कपटी ऊर्जा सोडण्याचा प्रयत्न करेल किंवा पूजेची एखादी वस्तू तिथून गायब करेल. दुसरी गोष्ट, घरातील मुख्य कपाट किंवा तिजोरी. तिचे लक्ष सतत तुमच्या घरात आर्थिक परिस्थितीवर असते. तुम्ही कुठे पैसे ठेवता, दागिने कुठे असतात यावर तिची नजर असते. ती तुम्हाला समृद्धीला नजर लावण्यासाठी कपाटात आसपास कपटी शब्दांची प्रेरणा करेल. तिसरी गोष्ट, तुमचा आणि तुमच्या जोडीदाराचा फोन. आजकाल अनेक नाती फोनवर मेसेज आणि कॉलमुळे तुटतात. ही स्त्री तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या जोडीदाराचा फोन हातात घेऊन असा एखादा मेसेज वाचेल की असा गैरसमज पसरवेल ज्यामुळे तुमच्या दोघात विश्वासाने नाते एका क्षणात संपून जाईल. या 3 गोष्टी नागपंचमीच्या दिवशी आणि त्यानंतर 24 तासात विषयी लक्ष ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करायची. संसाराचे वाटोळे होण्यापूर्वी तुम्हाला 3 गोष्टी तत्काळ कराव्या लागतील. पहिली गोष्ट, ती स्त्री तुमच्या समोर काहीही बोलली तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. तिथे उद्देश तुम्हाला चिथावणे. तुम्ही जितके शांत राहाल तितका तुमचा डाव फ्लॉप होईल. पूजेचा प्रसाद स्वतःच्या हाताने वाटून घ्या. ती स्त्री जर वेगळा प्रसाद किंवा वस्तू खाऊ घालत असेल तर तो प्रसाद देवाला अर्पण करून मग सर्वांना द्या. नागपंचमीच्या रात्री तुमच्या पती पत्नीमधील कोणतेही वैयक्तिक वाद बाहेर येता कामा नये. त्या रात्री अत्यंत शांततेने घालवा.
मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण लक्षात ठेवायचं आहे, सतर्क हा सर्वात मोठा बचाव आहे. साप प्रत्यक्षात समोर आला तरी माणूस पळून जाऊ शकतो, पण नात्याला लावलेला विषारी साप ओळखणे कठीण नसते. नागपंचमीचा हा सण तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. महादेवाची कृपा तुमच्यावर, संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. चला तर मंडळी, सांगितलेलं लक्षण तुमच्या आसपासच्या कोणाशी जुळतं असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, नागपंचमीच्या महाभयंकर योगाची ही मालिका आता तिच्या सर्वात धोकादायक वळणावर येऊन पोहोचली आहे. आजच्या या भागात तुमच्यासाठी एक असा आरसा ठरणार आहे जो नात्यातील त्या स्त्रीचा खरा आणि खरू मुखवटा थेट तुमच्यासमोर आणून उभा करेल. आधीच्या भागामध्ये आपण तिचे डाव समजून घेतले, पण नागपंचमीच्या अगदी तोंडावर म्हणजे ऐन पूजेच्या मुहूर्तावर ही स्त्री असा एक अंतिम वार करणार आहे ज्यामुळे तुमच्या संसाराची घडी एका रात्रीत विस्कटू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं कुटुंब सुरक्षित आहे तर थांबायला शहाणपणा ठरेल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ऐन वेळी सावध न झाल्यावर पश्चातापाशिवाय हातात काहीही उरणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहाची हालचाल सांगते की मंगळ आणि राहूचा हा योग नागपंचमीच्या मुहूर्तावर कमालीचा तीव्र होतो. नागपंचमीच्या दिवशी जेव्हा तुम्ही देवघरात किंवा मंदिरात पूजा करत असाल तेव्हा एक स्त्री तुमच्या अनुपस्थित घरातील अशी घटकावर वार करेल जो तुमच्या कौटुंबिक सुखाचा पाया आहे. तिचा हा उद्देश केवळ भांडण लावणे हा नाही, तर पती पत्नीमधील आध्यात्मिक विश्वास पूर्णपणे संपवणे हा आहे. अशा एक अफवा किंवा बनावट गोष्टी तुमच्या जोडीदाराच्या कानावर सांगेल ज्यावर संशयाचे भूत बसल्याशिवाय राहणार नाही. नागपंचमीच्या पवन दिवसाची तुमच्या घरात अशांततेचं पहिलं ठिकाण पडेल. आता अतिशय बारकाईने ऐका. नागपंचमीच्या पूजेच्या काळात ती स्त्री कोणत्या 3 भयंकर चाली खेळू शकते. नागपंचमीच्या सणाला एकमेकांच्या घरी गोडधोड पदार्थ दिले जातात. ही स्त्री तुमच्या घरात अन्न किंवा प्रसाद आणताना अशा वाईट भावनेत आणेल ज्यामुळे ते खाल्ल्यानंतर घरातील सदस्यांचे डोके शांत राहण्याऐवजी चिडचिड आणि राग वाढेल. भावाभावामध्ये नात्यामध्ये दुरावा. जर तुमच्या घरात एकत्र कुटुंब असेल तर ही स्त्री भावाभावाच्या किंवा नणंद भावजायाच्या नात्यात संपत्तीवरून किंवा मनापासून विष कालवेल, जेणेकरून सणाच्या दिवशीच घरात मोठं भांडण उभं राहील. आर्थिक अडचण निर्माण करेन जी तुमच्या घरातील अचानक होणाऱ्या खर्चांना किंवा नुकसानाला कारणीभूत ठरेल. तिची वाईट नजर लागल्यामुळे नागपंचमी संपताच तुमच्या हातात पैसा पाहण्यासाठी पाहून गेल्यासारखा खर्च होईल. या 3 चाली मागे तिची वर्षानुवर्षीची जळफाट आणि द्वेष लागलेला राहील. मेष राशीच्या जातकांनो, संसाराची राख रांगोळी होण्यापासून वाचवण्याची असेल तर नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण या 3 गोष्टी पाळल्याच पाहिजेत. पहिली गोष्ट, त्या स्त्रीने तुमच्यासमोर कितीही मोठ्या गप्पा मारल्या किंवा सहानुभूती दाखवली तर तिच्यासमोर घरात काहीही खाजगी बोलू नका. दुसरी गोष्ट, सणाच्या दिवशी घरातील सोनं, नाणं किंवा महत्त्वाचे कागदपत्र उघडे टाकू नका किंवा तिच्यासमोर चर्चा करू नका. तिसरी गोष्ट, जिने दिलेल्या कोणत्याही कपड्याचा किंवा वस्तूचा नागपंचमीच्या दिवशी वापर करू नका. ती वस्तू बाजूला ठेवून द्या. आता वेळ आली आहे त्या कपटी स्त्रीचा डाव उधळून लावण्याची. नागपंचमीच्या दिवशी हे 3 महाउपाय नक्की करा. तांब्याच्या पात्रात काळे उडीद आणि गंगाजल. नागपंचमीच्या दिवशी सकाळी एका तांब्याच्या जलमध्ये थोडे गंगाजल आणि काळे उडीद टाका. हे पाणी घराच्या 4ही कोपऱ्यात आणि मुख्य दारावर ओम नमः शिवाय म्हणत शिपडा. यामुळे कोणतीही वाईट नजर घरात टिकणार नाही. घराच्या दारावर कडुलिंबाचे पान, मुख्य दारावर कडुलिंबाच्या पानाचे तोरण किंवा एक लहान फांदी लावा. ही वनस्पती नकारात्मक ऊर्जेला घरात प्रवेश करण्यापासून रोखते. हनुमान चालीसा किंवा बजरंग बलीचं पाठांतर. नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी कुटुंबासोबत बसून 1 वेळा बजरंग बाणाचं पाठ करा. हनुमानाचा नाव घेताना सर्व प्रकारची करणी, वाईट नजर, कपटी माणसाचे डाव भस्म होतील. मेष राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, यामध्ये सूचना तुमच्या संसाराला लागणारी वाईट नजर दूर ठेवण्यासाठी अत्यंत मोलाची आहे. लक्षात ठेवा, ईश्वर नेहमी सत्याच्या पाठीशी असतो. तुम्ही महादेवावर आणि स्वतःच्या मग कर्मावर विश्वास ठेवा. नात्यातील एका स्त्रीचा कपटी डाव नक्कीच उघडा पडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिला अजिबात विसरू नका. मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या भागात येऊन पोहोचलो आहोत. या भागामध्ये आपण नागपंचमीच्या दिवशी
बनणाऱ्या भयंकर योगाबद्दल पाहिलं. नात्यातील एक कपटी स्त्रीचा डाव समजून घेतला. पण आजच्या या शेवटच्या भागात ती स्त्री नक्की कोण आहे याच्या अंतिम मुखवट्याचा भुरका फाडणार आहे. नागपंचमीचा सूर्य अस्ताला जात असताना ती एक स्त्री तिचा शेवटचा आणि सर्वात भयंकर डाव टाकणार आहे. जर आजचा हा अंतिम भाग तुमच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पाहिला नाही तर तुमच्या संसाराचे होणारे वाटोळे कोणीही रोखू शकणार नाही. कारण आज फक्त धोका सांगितला नाही तर नागपंचमीच्या रात्री संसाराचे कायमचे अमर कवच कसं द्यायचं या सर्वात शक्तिशाली महामंत्र दिला जाणार आहे. मेष राशीच्या जातकांनो नीट समजून घ्या. नागपंचमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर म्हणजे रात्री 8 ते 12 4 तासात कालावधी राहू आणि केतूचा वक्री दृष्टी तुमच्या मेष राशीवर सर्वोच्च शिखरावर असतं. नात्यातील ती एक स्त्री याचा महाकाळात तिचा अंतिम खेळ सण संपला पाहून गेले पण शांत झाले की ही स्त्री तुमच्या संसारात अशी एक ठिणगी टाकेल की तुमच्या संपूर्ण वर्षाची शांत हिरावून घेईल. पती पत्नीमध्ये असा वाद निर्माण केला जाईल की ज्याचे रूपांतर कायमच्या दुराव्यात होईल. ही स्त्री तुमच्या आनंदावर अंतिम घाव घालण्यासाठी सज्ज झाली आहे. आता वेळ आली आहे त्या कपटी स्त्रीची अंतिम ओळख पटवण्याची. तुमच्या नात्यातील ही एक स्त्री नेमकी कोण आहे हे ओळखण्यासाठी या 3 अंतिम संकेताकडे लक्ष द्या. पहिला संकेत, चेहऱ्यावर बनावट हसू आणि मनात तीव्र मस्कर. ही स्त्री आहे जी तुमच्या प्रगतीवर, तुमच्या नवीन वस्तूवर किंवा तुमच्या मुलांवर, यशावर वारंवार कौतुक करते पण तिच्या डोळ्यात आनंदाऐवजी एक जळफाट स्पष्ट दिसतो. नागपंचमीच्या पूजेला ही स्त्री महादेवाची किंवा नागाची आरती करताना मनापासून सहभागी होत नाही. ती सतत इकडे तिकडे फिरून घरातील बारकाईने नजर ठेवते. ही स्त्री तुमच्या नकळत तुमच्या पतीला किंवा बाजूला नेऊन काहीतरी सांगण्याचा सतत प्रयत्न करते जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये संशय निर्माण होईल. जर तुमच्या नात्यात अशी स्त्री असेल तर समजून जा ती स्त्री आहे जी तुमच्या संसाराला गहन ठेवण्याची निघाली आहे. आता त्या कपटी स्त्रीचा डाव कायमचा भस्म करण्यासाठी आणि तुमच्या संसाराचे वाटोळे होण्यापासून वाचवण्यासाठी नागपंचमीच्या रात्री तुम्हाला एक अंतिम उपाय करायचा आहे. एका काळ्या कपड्यात एका मूळ काळे उडीद, 7 सुक्या लाल मिरच्या आणि थोडे मीठ घ्या. नागपंचमीच्या रात्री 10 वाजेपर्यंत हे कापड एकत्र बांधून त्याची पुडी बनवा. तुमच्या त्या जोडीदाराच्या डोक्यावर 7 वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने ओवाळा. काय करायचे? ओवाळल्यानंतर म्हणा, माझ्या संसाराला आलेली सर्व वाईट नजर, कपटी डाव आणि विषारी विचार या क्षणी भस्म व्हावो. ही घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा निर्जन स्थळी फेकून द्या. हा उपाय करताना नात्यातील त्या स्त्रीने कितीही भयंकर करणी किंवा कपट केले असेल तरी उलटून तिच्यावर पडेल आणि तुमचा संसार काचेसारखा स्वच्छ आणि सुरक्षित होईल. नागपंचमीचा हा सण गेल्यानंतर मेष राशीच्या जातकांनी पुढील 1 वर्ष हे नियम पाळायचे आहेत. तुमच्या घरातील सुख, शांती आणि आर्थिक गुपित कधीही नात्यातील तिसऱ्या स्त्रीशी शेअर करू नका. दर सोमवारी शिवलिंगावर थोडे जल आणि बेलपत्र अर्पण करा. स्वतःच्या जोडीदारावर विश्वास ठेवा. तिसऱ्या कोणाच्याही सांगण्यावरून संशय घेऊ नका. मेष राशीच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आज आपली ही इच्छा पूर्ण होत आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आणि नागदेवतेच्या कृपेने तुमच्या संसारावर आलेले महासंकट आता कायमचे टळले. सत्याचा विजय नेहमी होतो आणि कपटचा निश्चित नक्की होतो. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त नक्की लिहा. महादेवावर आभार नक्की माना. हा अंतिम भाग तुमच्या सर्व मेष राशीच्या ओळखीच्या लोकांना नक्की शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महादेव तुमच्या कुटुंबाचे सदैव रक्षण करो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.